आपल्या भेटीला नवसाती क्रिकेट संघ दिवा कोलीवाडा आयोजित स्पर्धेमध्ये मॅच क्रमांक 3 मध्ये आपण जाऊया थेट मैदानामध्ये. रमाई 11 कासरवडीकडून अयूब शेख आणि आता त्याचा यथोचित सन्मान करण्यात आलेला आहे. अयूब आणि आकाश आकाश रिपट आणि अयूब शेख क्रिकेट विश्वातलं मोठं नाव. आणि नवसाती दिवचा विचार केला, पहिला टर्म होतं युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली, तिथे पहिल्या अर्धशतक झलकावलं अयूब शेखने या स्पर्धेच्या दरम्यान. व्हॉट अ स्ट्रोक यार, बेहतरीन स्ट्रोक. पहिल्या चेंडूवर उडवून दिला काऊ कोणाच्या वरून. व्हॉट अ स्ट्रोक. ही आहे धमकम, ही आहे जादू बॅटची. ती दाखवली पहिल्या चेंडूवर. जोरदार स्वागत करताना कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन, कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला मात्र पहिल्या चेंडूवर बाजी मारून जातो अयूब शेख. 6 रन. 6 धावाने हात खोळ करतो, श्रीगणेश करतो, आपलं खातं खोळतोय अभिषेक. सचिन मिस्टर क्रिकेट कम्सिंग बोल राईट आर्म उर्द विकेट टू अयूब. फुलंत चेंडू पिचिंग झाला ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. यावेळी अंपायरने मात्र इशारा दर्शविला आमच्या बॉक्समध्ये वाईडचा. एकदा मात्र वाढली जाते संघाची. पहिल्यांदा फलंदाजी करता 6 वर्ष मॅच मध्ये P1चं पहिलं ओव्हर घेऊन आलाय मिस्टर क्रिकेट सचिन नाईक ऑन द बॉलिंग मार्क. वाईट नंतर चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हलक्या हाताने फक्त दिशा दिली बॅकवर्ड गली आणि बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दिशेने मात्र चेंडूला मात्र लेट कट केला. ही नजाकत आहे, हे व्यावसायिक क्रिकेट आहे जो अयूब सातत्याने खेळतो विविध टीम मध्ये. पण ते होम टीम आहे अर्थातच कासरवडवली. या कासवडीच्या मातीने घडवलं आणि मातीचं मोल म्हणून त्याने जगाच्या एक नकाशावर या कासवडीला एक सन्मान दिला गावाला. त्याचा आवर्जून उल्लेख होणं गरजेचं आहे. दॅट इज अ टॉप क्लास क्रिकेटर फेसिंग टू द मिस्टर क्रिकेट. एक नवी मुंबईची आन बान शान. त्याला उत्तर देताना क्रिकेटचा एक मोहरा, क्रिकेटचा कोहिनूर म्हणायला हरकत नाही. या फलंदाजाला कासरवडीच्या याची कशमकश पाहायला मिळेल. व्हॉट अ शॉट यार, व्हॉट अ बेहतरीन शॉट. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह 4 रन. बेहतरीन शॉट. व्हॉट अ लवली यार. बॅटचा पूर्ण फेस होता आणि नो मॅन लँड एक्स्ट्रा कव्हरला छेदून गेला आरपार. 4 रन. 4ने धावसंख्या मात्र जाते पुढे. बराबर अयूबला माहित आहे हा धाराव्य संघ फायटर आहे, त्यासाठी 50 धावा 55 धावा हे धावफलकाला लावणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तेच ओळख नेमकं बरोबर मोठ्या गोलंदाजावर अटॅक. याच्यावरून दुसरे येणारे गोलंदाज बिथरतील. एक रणनीती आपले एक डायपेच आहेत अयूबचे. हो हम किसी से कम नाही, हा अनुभव आहे. सर्वस्वपणा अनुभव लावला. गुडलेनरच्या बॅकलेनला चेंडू थोडा हलकासा ठेवला आणि गतीमध्ये हलकासा परिवर्तन करताना चेंडू गेला, सोपवला गेला. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. 4 चेंडू आतापर्यंत टाकले. पहिला षटकार, त्याच्यानंतर वाईट 1 4 आणि डॉट. व्हॉट अ कशमकश बिटवीन द अयूब अँड द सचिन मिस्टर क्रिकेट द बॉलिंग मार्क कम्सिंग बॉल टू द अयूब शेख. गतीमध्ये परिवर्तन टॅप केला. धाव घ्यायचा स्पष्ट नकार देताना दुसऱ्या एंडला आकाश. चांगला निर्णय म्हणता येईल, कारण विचार केला धावसंख्या चांगली लागलेला आहे. पिचचा विचार केला तर गोलंदाज वर्चस्व गाजवते पिचवरती आणि 50 धावा इज अ सुपरबली स्कोर इन दिस पिच. बॉलिंग मार्कवर जाताना आपल्या अखेरचा षटक, पॉवरचा पहिले षटक आणि तो आला घेऊन स्वतः कॅप्टन मिस्टर क्रिकेट आराध्य जतीन 11 धाराव्याकडून सचिन नाईक. ऑन द राईट चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षण आहे तिथे धीरज बोयरचा काम. अष्टपैलू खेळाडू द जेन्युइन ऑलराउंडर ऑफ द नवी मुंबई. ओहो, चेंडू फेक गचाल होती. दुसरी धाव घेण्याचा विचार होता. अयूबचा स्पष्ट नकार दिला. एक धावसंख्या समाज बनते. हे ओव्हरचे मात्र पहिल्या P1च्या मॅन्डेटरी पॉवरचं पहिले षटक संपले. ते हाताळलं होतं स्वतः कर्णधाराने. धावा खर्च केल्या 13 बिनगडी बाद. या दरम्यान हलकेसं संगीत.
चारने हलकासा धावसंख्या मात्र पुढे जाताना 18वर 18 धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद. चांगली सुरुवात, शानदार वजनदार दमदार सुरुवात. रमाई 11 कासार वडवली. गोलंदाजी मार्गावर आहे, मार्गस्थ आहे मिस्टर मॅन ऑफ द सीरीज धीरज भोईल. लेफ्ट हँड उर्दू विकेट टू आकाश रिपट. पॉइंट कवर शॉट एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ खुला है. ओ ग्रेट चान्सेस फॉर द कॅट. ड्रॉप द कॅट बिहाइंड द स्टंप. ते झेल मात्र सुटतंय. कॅचेस विन द मॅचेस. सब डिसमिसल होण्याची सुवर्ण संधी होती, ती गमावली विकेटच्या पाठीमागे. विकेट किपर विशाल मोठी इंजुरी नंतर परतलाय, कमबॅक केलाय. कॅप्टन और द बॅकेट फटका चांगला मधमध घेतलाय, जाईल बुडून दिलं. कॅच सोडल्यानंतर जखमावर मीठ सोडलं या फटक्याने. जेल सोडला तसं उडवून दिलं बरोबर कावू कॉर्नरच्या डोक्यावरून. षटकार मिस्टर क्रिकेट कॅप्टनच्या 6 रन. त्याच्यानंतर खांदे मात्र खोळ्याला सुरू इरता स्पष्ट केलाय आकाश रिपेटने. ओल्यानंतर चेंडू इथे मध्ये पिचिंग जास्त झाला हे पाहिलं. यावेळेला पंचांच्या भूमिकेत सुमित साळवी आणि हर्षल पाटील असे नामवंत खेळाडू पंचांच्या भूमिकेत आहेत. गुड अंपायरिंग इज देअर. वाईट कॉल. एक्स्ट्रा धावामध्ये ही धाव गणली जाईल. धावसंख्या 25 वर. ग्रेट शॉट यार. क्रिकेटचं माधुर सौंदर्य दुसऱ्यांदा पाहायला दाखवलं आकाश रिपटने. व्हॉट अ स्ट्रोक यार. पुलंद चेंडू एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. गुड फिल्डिंग इज देअर. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त या फटक्यावर मात्र 2 धावा मिळतायत आकाश रिपटला. गुड बॅटिंग आकाश रिपट. विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. काशर वडवली, रमाई 11ची, अजून सुशांत मुकांदर, नरेंद्र, आकाश मोहम्मद यासारखे धुरंदर. सचिन कदम इज अ बेस्ट बॅट्समन. ऑफसाइड ऑफ स्टंप येते. दुसऱ्यांदा मात्र दिशा भरकटली यावेळेला धीरज भोईरची. थोडासा विरफडलेला आहे. त्याचं खरं कारण आहे अटॅक करिंग बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना दोन्ही फलंदाज अयूब शेख अँड अदर एंड नाव द फेसिंग आकाश रिपट. 1 स्लिप पॉइंट कव्हर अँड एक्स्ट्रा कव्हर. हा सोडून दिला इथे लेग स्टंपच्या इथे. मात्र थोडं मग दिशा हरवलंय मी म्हणेन. कारण तिसरा वाईट पडतो धीरज भोईरच्या या गोलंदाजीमध्ये टाकताना. आपलं पहिलं आणि पिमनचं दुसरं षटक टाकताना. वाईट प्लस आहे का? येस, वाईट प्लस म्हणजे 2 धाबा. खूपच मागडं षटक ठरताना यावेळेला मिस्टर मॅन ऑफ द सिरीज धीरज भोईर. तरी पण 30 धावा लागतात स्कोरबोर्डवरती. शेवटचा चेंडू फटका हवेत. संधी आहे मिस्टर. हो, हे दुर्भाग्य. हे लक फॅक्टर क्रिकेटमध्ये अतिशय महत्वपूर्ण असतं. सहजगत्या गेला होता मिस्टर क्रिकेट अँड कॅप्टन ऑफ द आराध्य जतीन 11 धारावे संघाचा सचिन. पण घोर दुर्दैवी म्हणायला लागेल. मोठा फलंदाज बाद होता वाचला. लक फॅक्टर. 2 षटकाचा खेळ संपलाय. टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना रमाई 11 कासर वडवली जो ठाणे जिल्ह्यातून येऊन इथे करिश्मा दाखवता. बिनगडी बाद 32 धावा. इथे वेगळं रूप पाहायला मिळते. दुसरं 2 मॅच मध्ये वर्चस्व गाजवत होता गोलंदाज. पण या वेळेला दोन्ही फलंदाजांनी कमाल करून जे वर्चस्व गाजवतं त्यांच्याच विरोधात म्हणतो मोठ्या धावा. पहिलं ओव्हर टाकलं होतं, 13 धावा खर्च केल्या होत्या सचिन नाईकने. त्याच्यानंतर धीरज भोईरने या ओव्हर मध्ये धावा केल्या. 19 धावा. 32 धावा स्कोर बोर्डती. चांगली धावसंख्या. 16 धावांच्या सरासरीने 6 ओव्हरच्या मॅच. आलेख पाहिला तर 96 आलेख घेऊन जाते अपेक्षा आहे. प्रोजेक्ट स्कोर जर 16 धावांच्या सरासरी जर गेल्या तर 96 इथं स्कोरची अपेक्षा आहे. पण त्या दरम्यान मिडल ऑफ द ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करते पाहण्यासारखी असेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. टॉस हारल्यानंतर दणदणीत सुरुवात केलेली आहे रमाई 11 कासरवली संघाने. दुसरा मॅच एकमेकांविरुद्ध खेळताना, कारण एक मॅच दोन्ही संघाने जिंकलेला आहे. नवसाती क्रिकेट संघ दिवा कोळीवाडा आयोजित स्पर्धेमध्ये आजचा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसामध्ये आदरणीय अरविंदजी पाटील हे मुख्य पंचावर अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांच्या बाजूलाच द ग्रेट क्रिकेटर ऑफ द नवसाती दिवा हिरामान पाटील
हिराच्या बाबतीत नवसाती बोलला ते एक सॉलिड ऑलराऊंडर म्हणून त्याची गणना केली जाते. मनोहर पाटील असो, वसंत सारख्या गोलंदाज, संतोष संजय, हे 5 तोफखाना अक्षरशः गुणाळून न्यायचे नवी मुंबईच्या कित्येक संघांना. हाच करिश्मा त्यांनी बरोबर भिवंडीच्या काल्हेर कसेलीमध्ये जाऊन आपला दबदबा निर्माण केला होता. 15-20 वर्षाचा आलेख पाहिला तर डावखोरी गोलंदाजी पाहिली तर नॅचरल आउटस्विंगने अक्षरशः भंबेरे उडवायचा हिरा कशी येत होती. त्याच्यानंतर संजय सारखा फलंदाज, राजेश सारखा रिव्हर्सचा बेतात बादशाह, ही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप होती नवसातीचा. आणि त्याचा वसा चालवताना यावेळेला रितेश मडवी आणि टक्या आणि त्यांचा संपूर्ण संघ. गुरुने दिले वसा आणि आम्ही चालू हा पुढे वारसा. हे वसा दिलाय खरा म्हणायला म्हणते ते हिरा. त्याच्यानंतर मनोहर पाटील, राजेश, संजय, संतोष संजय अशा जबरदस्त हुकमी इक्क्याने. म्हणून तर नवसाती 57 वर्षामध्ये पदार्पण करतोय. त्यांचा अनुभव, त्यांचं क्रिकेटचं तंत्र हे जोपासलंय. म्हणून अजूनही नवसात दमखम दाखवतोय त्यांचा आदर्श घेत. सामन्याकडे बोले 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये 16 धावांच्या सरासरीने धावा उभ्या केल्या. रमाई 11 कासरवडील संघाने 32. नाव वन्स अगेन फेसिंग व्हेरी डेंजरस मॅन अयूब शेख. सचिनला काहीतरी करायला कारण विकी नाही, भावेश नाही, हे प्रमुख 2 गोलंदाज विणा खेळतोय. आराध्य जतीन 11 दाराबे. सचिन या वेळेला जेव्हा विकी नसतो तेव्हा एक वेगळं स्फुरण असतं या खेळाडूकडे. ग्रेट बॉलिंग गतीमध्ये परिवर्तन केला, हलकीचा उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, ते पाहिलं आणि स्पष्ट नकार दिला. एक लेगबायचा इशारा दर्शविताना यावेळेला अंपायर सुमित साल्वे. एक्स्ट्रा धावमध्ये धाव मिळते. धावसंख्या पुढे जाताना 33 वरती. 33 फॉर नो विकेट. गुड स्टार्ट रमाई 11 कासरवडोली. लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत. आणि जे जुडलेत ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या या माध्यमाने थेट प्रेक्षकपण पाहताना या सामन्याचं त्याही प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. गोलंदाज कॅप्टन टू कॅप्टन, द गुड कॉन्टॅक्ट, बेस्ट वर्सेस बेस्ट. ग्रेट स्टार्ट, सेट द ग्राउंड. आता मध्ये जस्ट ओव्हर द लॉंग ऑफ चरण. व्हॉट अ शॉट. कॅप्टनने सजवला लॉंग ऑफ वरून हा षटकार. चरण 6 धावसंख्या मात्र पोहोचली 39. नवसाती देवा युनायटेड स्पोर्ट्स याच्यामध्ये पहिल्या अर्धशतक याच अयूब शेखने झलकावलं ते स्पर्धेमध्ये. तोच अक्षरशः धुमाकूल होणार. काय बॅटिंग यार. फुलंद चेंडू यॉर्क टाकण्यात यॉर्कलाही उत्तर होतं. स्लाइस केला बॅकवर्ड गलीच्या ठिकाणी. दॅट इज अ गुड क्रिकेट. षटकानंतर नो हराकरी, नो स्फोटक फटका. इथं मोठी ओळख असते मोठ्या खेळाडूंचं. आदर्श दाखवू शकतात यंगस्टर क्रिकेटरना कसा खेळतो. मोठ्या फटक्याच्या आरी न जाता दॅट इज अ फुलेंचं यॉर्कला दिशा दिली बॅकवर्ड गली आणि पॉईंटच्या ठिकाणी. गेट इन सिंगल. नाव टोटल स्कोर टू रमाई 11 कासरवडवली 40 बिनगडी बाद. गुड स्कोर रमाई 11 कासरवडली. पण इतक्यात घुटघे टेकणार नाही कारण फायटर संघ म्हणून ओळखला जातो. आराध्य जतीन 11 दारावे. यावेळेला खांद्यात थोडे हलकेसे झुकायला सुरुवात झाली असं वाटतंय मिडल फील्डमध्ये जसं. परंतु स्फूर्ती द्यायचं काम मिस्टर क्रिकेट धीरज सारखे हे अनुभव खेळून देऊ शकतात. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ कावू कॉर्नर अँड शॉट मिड विकेट. ग्रेट यॉर्कर, परफेक्टली बुंदा. ही नजाकत आहे. षटकार त्याच्यानंतर स्लाइस आणि एक तुझा माझा आणि परत यॉर्क. व्हॉट अ स्टार्ट यार. ही खरी ओळख आहे 2 दादा खेळाडूंची. बेस्ट वर्सेस बेस्ट, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. नवी मुंबई ठाणा जिल्हा याने रंगलेली ही जुगलबंदी 2 मोठ्या खेळाडूंमध्ये आमने सामने. मिस्टर क्रिकेट अँड त्याचे कोहिनूर ऑफ द ठाणा जिल्हा. ग्रेट शॉट यार. एक तुझा आता घे माझा. व्हॉट अ शॉट यार. लाभ केला लांब लचक षटकार बॅट मधून आयुबच्या. चरण वैयक्तिक 26 वर. व्हॉट अ प्लेड यार. व्हॉट इज सुपर डुपर फेबुलस लिनिंग. कॅप्टन रमाई 11 कासरवडली अयूब शेख. आणि फडक्यांचे मनमुराद आनंद लुटताना दुसऱ्या एंडला आकाश रिपट. कॅप्टन सचिन कमजिंग बोल राईट आर्म मोर बॅक क्लबचा चेंडू खूप शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. या चेंडूवर जास्त हात खोळे करायला अपयशी ठरला. चेंडू गेला लांगॉनला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दीपक ठाकूर
चांगले क्षेत्ररक्षण फक्त एक धाव मिळते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये धावसंख्या 3 समाप्तीनंतर 47 बिनगडी बाद 47 विदाउट लॉस. रमाई 11 कासरवले. त्या दरम्यान मंदिर संगीत दोन ओव्हरचा कोटा पूर्ण केला. 2 ओव्हर टाकताना निर्धाव मात्र टाकता आला नाही. धावा खर्च केल्या 28. विकेट मात्र घेता आलं नाही. थोडासा नर्वस करते स्वतः कॅप्टन, पण होतं कारण मग मी जास्त खेळ पाहिला तर तेवढा तकतीचा तेवढाच तोडामोडाचा फलंदाज समोर असताना अपेक्षित असतं कोणाला तरी मात्र एका वाघाला हा जखमी. 47 जवळजवळ 16 धावांची बरकरार ठेवलेले सरासरी. आणि मी म्हटलं तर 96 96 पर्यंत अपेक्षित आहे. जर प्रोजेक्ट या सरासरी गेल्या तर रमाई 11 कासर वडवली. गोलंदाजाच्या मार्गावर गोलंदाज दीपक ठाकूर. राईट हँड फ्रॉम द विकेट, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पिचिंग झाला, लेग स्टंपच्या बाहेर एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 1 ने मात्र वाढते. वाईड +1 2 धाव मात्र मिळल्या जाते स्कोरबोर्डची. धावसंख्या 49 फक्त 1 धावांची अर्धशतक संघाच्या नावावर लावण्यासाठी 1 धावांची आवश्यकता. मंगलस्मृती सारसोळे संघ येथे दाखल झाले. त्या हार्दिक स्वागत आहे मंगलस्मृती सारसोळे. ओ हो मिडल ऑफ द बॅट, द स्वीट साउंड द बॅट. आयुब लांब लचक षटकार बॅट मधून आयुबच्या. व्हाट अ स्ट्रोकर. 6 रन. हार्दिक स्वागत करतो सतीश पाटील. द वन मॅन द फर्स्ट कासोडीली तो पेड SP शिवाजी पार्क दादर. अभिमानाची गोष्ट आहे कासरवडचा सतीश पाटील आपला हार्दिक स्वागत करतोय. नवसाती क्रिकेट संघ दिवाकोळे आयोजित स्पर्धेमध्ये. धावसंख्या 55 दीपक लेफ्ट हँड ओव्हर द विकेट अलाउंड द कार्बेट स्वेल लेग. त्या दिशा आहे क्षेत्ररक्षण तिथे फील्ड करताना थोडं फंबलिंग झालं. फायदा घेतो का? यस डिफिनेटली. 2 फलंदाज आणि मात्र फायदा घेतलाय फ्लम्बलिंगचा. क्षेत्ररक्षण करताना दीपक पाटील. हे थोडंसं प्रेशर आहे कारण एकही फलंदाज बाद जाणार नाही. धावसंख्या आहे 57 पण नन विकेट. रमाई 11 कासवडे. थोडं मात्र गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं. 2 मॅच मध्ये फलंदाजानं जागच्या जागी उभं केलं होतं 2 मॅच मध्ये, पण ते विपरीत खेळपट्टीने रूप बदललाय. वन शॉट यार, हेलिकॉप्टर प्रॉपर उडवला बरोबर स्क्रीन साइड स्क्रीनच्या वरून. 6 रन. नाबाद गतवर्षी या स्पर्धेने पहिल्या अर्धाच्या याच पट्ट्याने याच आयुष्याकडनं झलकलं होतं. बघूया ती संधी आहे फक्त 9 धावा दूर. आदरणीय तलिवली गावचे प्रेमनाथजी पाटील यांचं आगमन झालंय. शुभागमन झालेलं आहे. नवसाती क्रिकेट संघ दिवाकोळीच्या आयोजकांना आपलं हार्दिक स्वागत आहे.
हो बीट झाला इथं स्विंग इन द मिस लवली बॉल टप्पा खाल्यानंतर मात्र स्विंगला चकला गेला बाकीचं तमाम काम केलं विकेटच्या पाठीमागे मिस्टर क्रिकेट अँड कॅप्टन टू द आराध्य जतीन इलेवन धारावी सचिन नाईक वन फर्स्ट स्लिप बॅकवर्ड पॉइंट cover deep extra cover long up mid wicket deep and deep square leg Deepak Thakur left hand urdu wicket stroke इथे संधी yes good decision taken बरोबर थांबवलो नाहीतर कोणाला तरी मात्र पडतावं लागतं गुड डिसिजन टेकन सेकंद मध्ये निर्णय चांगला घेतला आयुबने मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सिद्धेश म्हात्रे याचं दॅट इज गुड फिल्डिंग इनसाइड द सर्कल 30 यार्ड नो रन दोन चेंडू सलग डॉट गुड बॉलिंग गुड कमबॅक दीपक ठाकूर ओ इथे स्वस्त बसणार नाही षटकाराने पोहोचवलं वैयक्तिक 47 वर 47 धावांची धुवाधार खेळी अयूब शेख रमाई 11 कासर ओढवली व्हॉट अ प्लेड यार 47 नो डाऊट धावसंख्या 6 धावसंख्या पुढे गेलेली 69 वर 69 विदाउट स्कोर विदाउट लॉस 69 बिनगडी बाद तर मागच्या मध्ये 57 धावा नेक्स्ट मॅचचा टॉस साठी मंगलस्मृती सारसोळे आणि गावदेवी तळवली प्लीज दोन्ही कप्तान या अतिथी कक्षामध्ये आपला टॉस घेण्यात येईल आणि नियम आहे कारण एक इनिंग संपल्यानंतर आपल्याला लगेचच मात्र अतिथी कक्षामध्ये येऊन टॉस घ्यायचा आहे मंगलस्मृती सारसोळे आणि गावदेवी तळवली विदाउट लॉस 69 4 ओव्हरचा खेळ जमलेल्या धावात दीपक ठाकूरने धावा खर्च केल्या 22 47 वर नाबाद 69 पैकी नाबाद 47 अयूब शेख आणि पहिलं अर्धशतक गतवर्षी याच आयोजनाने झळकावलं तर याच अयूब शेखने त्याचा जवळपास पोहोचलाय फुलटा बॅटवर त्याच्यानंतर मात्र स्लाइस झाला चेंडू सेकंड स्लिपला चकून गेला हा डी क्षेत्रामध्ये एक धाव मिळते यावेळेला आकाश रिपट एक षटकार आकाशने मारलाय एक चौकारी सजवलाय गुड बॅटिंग लेफ्ट हँड उर्दू विकेट धीरज भोईर कमजिंग बॉल टू हाफ ट्रॅक पर चेंडू द प्रॉपर टायमिंग शॉट संधी होती डायरेक्टली हिट करायची ती मात्र नेमकाच मात्र नेम धारू शकला नाही या स्टँडवर दॅट इज सेफ टू आयुब सेफ इथे समर्ण संधी आहे 2020 मध्ये याच आयोजनाखाली पहिले अर्धशतक याच फलंदाजाने झलकवतं बघूया याही वर्षी मात्र तो मान आयुब शेखच्या पदरात पडतोय काय फक्त 3 धावांची आवश्यकता ओनली 3 रन नीड टू द हॉल द हाफ सेंचुरी द फर्स्ट बॅट्समन टू चान्सेस टू हाफ सेंचुरी फुल टॉस बॅटवर आले दिशा दिली लॉंग ऑफच्या ठिकाणी अप ड्राईव्ह केला फिल्डर आहे एकदा मात्र मिळेल आयुब शेखला एक स्ट्रोक करते 48 जाऊन पोहोचतोय आयुब शेख आणि बऱ्याचशा चेंडू बाकी आहेत म्हणजे ती संधी कदाचित उपलब्ध होऊ शकते 5वा ओव्हर चालू आहे आणि 5 ओव्हरच्या मध्ये 3 चेंडू आतापर्यंत टाकले धावसंख्या 72 वर चांगली धावसंख्या जी पार्टनरशिप होती मनोज आणि प्रकाश सरप्पाची गावदेवी तळवली करताना गतवर्षी त्या 57 धावांचा तो रेकॉर्ड होता भागीदारीचा गतवर्षी तो मात्र मोडीत काढला यावेळेला पहिल्यांदा भागीदारी सलामीला येताना द ब्रोक द पार्टनरशिप द प्रिव्हियस इयर नवसाती दिवा फुल टॉस इथे नो बॉल आणि चेंडू जातो डीप स्क्वेअर लगला काय किती धाव मिळतील अंपायर कारण तिथे रिस्ट्रिक्शन आहेत मर्यादा आहेत फुलटॉस घोषणा करतात त्यात फुलटॉस घेतली आणि त्याला स्ट्रेट केलं होतं डीप पॉइंटच्या डीप स्क्वेअर पॉइंटला पंचांचा इशारा अजून आलेला नाही अपेक्षित आहे काय इशारा येईल त्याच्यानंतर आम्ही सांगू की किती धाव नो बॉल तर एक्स्ट्रा धाव मिळेल आणि चेंडू मात्र फ्री हिट थोडासा न निराश करतोय धीरज भोईर निराश केला स्वतः कॅप्टनने 2 ओव्हरमध्ये 28 धावा खर्च करताना एकी विकेट मात्र मिळवता नाही बिन गडी बाद धावसंख्या स्कोरमध्ये आतापर्यंत सिंगल आणि नो बॉल चेंडू असेल फ्री हिट चेंडू घेऊन येईल धीरज भोईर कमजिंग बॉल टू आकाश रिबट आघाडीला आलेले रमाया 11 कासोडेचे दोन्ही सलामीर फुल टॉस पहिली त्याच्यानंतर मात्र भीमर पडल्यानंतर दिशा दिली या फ्री हिटला लांब लचक गेला स्क्वेअर लेगच्या वरून अतिथी कक्षाच्या वरून षटकार छेरन बॅट मधून या वेळेला आकाश रिपटच्या बुलंदी पावर षटकार धावसंख्या 6 ने झपकन मजल येते 80 वर अजून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 48 धावा नाबाद खेळतोय दुसरा षटकार बॅट मधून आकाश रिपटच्या आतापर्यंतची ही सर्वाधिक सलामीला येताना
नाबाद भागीदारी अनब्रोकन इज अ गुड बिल्ट अप पार्टनरशिप रमाई 11 कासर वडवली. गुड स्ट्रोक ऑफ साइड ऑफ स्टंप पिचिंग आला होता चेंडू त्याला दिशा दिली पिक्षकावरून बंद क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव मिळते आकाश रिपटला. एकने धावसंख्या मात्र पुढे जाते. रमाई कासर वडवली 11 संघाची बिनगडी बाद 81. श्रेयश आणि त्याच्यानंतर ईशान असे 2 स्कोरर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला सहाय्य करण्यासाठी बॅकबोन म्हणलं जातं. पाठीचं कणं हे स्कोररला. ग्रेट बॉलिंग आहे, गुड बॉलिंग. बऱ्याच वेळानंतर चेंडू मात्र स्विंग इन द मिस. लवली बॉलिंग यार. 5 षटकांचा 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हर मध्ये रमाई 11 कासर वडवली बिनगडी बाद. धावा लावल्या. स्कोर बोर्ड होती 81. अपेक्षित होतं 96. 16 धावांच्या सरासरी पहिल्या ओव्हर 13. त्याच्यानंतर 19 धावा धीरजने खर्च केल्या. मॅन्डेटरी पॉवरचं दुसऱ्या षटकामध्ये पहिले टाकताना विकेट मात्र मिळवता आलं नाही. नंतर आला होता परत सचिन नाईक कॅप्टन. त्या ओव्हर मध्ये सचिनने धावा खर्च केल्या 15. त्याच्यानंतर आपलं पहिलं आणि संघाकडून चौथा ओव्हर टाकण्याचे दीपक ठाकूर 22 धावा खर्च केल्या. एकही विकेट मात्र. आता धीरजने मात्र थोडा लगाम घातला, अंकुश घातला. 12 धावांचं ये बोर्ड. धीरजने 2 ओव्हर टाकल्या. 2 ओव्हर धावा खर्च केल्या 31. 2 ओव्हर नो मेड अँड 31 रन. 81 ऑन द स्कोर बोर्ड. 81 धावा. धावसंख्या जबरदस्त झाल्या. वर्चस्व गाजवायला लागले. फलंदाज जे आवरून होतं, जे मॉइश्चर होतं निघून गेला तापमानामध्ये. आणि तापमान मॉइश्चर गेल्यानंतर माझं दादेगिरी चालायला लागली बॅटिंगची. उत्तुंग षटकारांची अतिशबाजी केली आकाश रिपट आणि अयुब शेखने. अयुब शेख खेळतो 48 वर दुसऱ्या एंडला. पण यावेळेला समोर जाईल स्ट्राईक एंडला आकाश रिपट. गोलंदाच्या मार्गावर ज्याने सामना मात्र जिंकून दिला बीएस बॉयच्या दिव्याच्या विरुद्ध तो प्रशांत नाईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला. मिस टायमिंग शॉट. 1 टप्पा 2 टप्पा जाईल लॉंग ऑफच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण होते तिथे प्रतीक भोईर. विकी भोईरचा हा बाहू. 1 धाव मिळते. नाव चान्स टू द फर्स्ट हाफ सेंचुरी इन दिस सिरीज. पहिल्या अर्धशतक झळकवण्याच्या सुवर्ण संधीच्या उंबरठ्यावर फलंदाज अयुब शेख फक्त 2 धावा दूर आहे. नाबाद खेळीमध्ये उत्तुंग 4 षटकारांची अतिशबाजी. एक सुरेख चौकार त्याच्या जोडीला. 5 षटकार आणि 1 चौकार. 48 खेळतोय. गुड बॉलिंग यार. 49 वर जाईल सिंगल घेतल्यानंतर. 49 काय गोलंदाजी आहे. अनुभव सर्वस्वपणानं झोकून देतोय हा गोलंदाज. मी म्हटलं होतं सुयोग स्मृती चषक तेव्हा मात्र 6 धावांचा धावा जिंकू दिल्यानंतर श्रीकृष्ण दिवा. आणि जवळ 1 वाजता जे सल्ले मात्र घेतले होते रविकांत म्हात्रे. हे रविकांत म्हात्रेनं रात्री बरोबर 1 वाजताचा फोन खणखणला होता याच गोलंदाजांना आभार मानण्यासाठी. द ग्रेट ऑफ द कोपरखंड ऑलराऊंडर रविकांत म्हात्रे हे असतात. ते आभार मात्र कृतज्ञ व्यक्त करतात ते गोलंदाज. धावसंख्या 83 वर. फुलटॉस बॅटवर. गुड बॉलिंग यार. ऍब्सोल्युटली गुड बॉलिंग. थेट गेल्या काउट कंकणी दीपक ठाकूर इज फिल्डिंग इज देअर. फक्त सिंगल ऑन द स्टंप थ्रो. अचूक चेंडू फेक थेट हातामध्ये प्रशांतच्या. काय गोलंदाजी आहे. फक्त 3 चेंडू मध्ये सिंगल सिंगल. 21 चेंडू मध्ये 49 धावसंख्येवर. व्हॉट अ बॅटिंग अयुब शेख. ओनली 1 सिंगल. अर्धशतक झलकावण्याचे फक्त 1 धावेची आवश्यकता अयुब शेखला. गोलंदाज प्रशांत. कमिंग बॉल टू अयुब शेख. ग्रेट बॉलिंग यार. कौतुक करावं लागतं प्रशांत नाईकचं. खोऱ्याने धावा झोडपून काढले इतर गोलंदाजांना. पण काय गोलंदाजांना अनुभव अक्षरशः होतलं या ओव्हर मध्ये. दोन्ही सेट झाल्या फलंदाजांच्या बॅटरच्या विरोधात एक अफलातून कमगा करणार हे शेवटचं षटक. स्लॉगिंग ओव्हर टाकताना अक्षर जान आणली. गुड बॉलिंग प्रशांत नाईक. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा. 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. 49 अनबिटन प्ले टू अयुब शेख. षटकार मारून अर्धशतक. या स्पर्धेचं अर्धशतक झळकावण्याचा मान चंद्रकांत पाटील यांच्याकडून रोख रुपये 500. वेल डन. वेल डन अयुब शेख. चंद्रकांत पाटील याच्याकडून कासर वडवचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून अर्धशतक झळकावल्याबद्दल अयुबला आलेले आहेत 500 रुपये. वेल डन यार. सुपर बॅटिंग. अर्धशतकाने षटकाने अर्धशतक पूर्ण केले. धावसंख्या 90 वरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधला प्रशांत नाईक. कमिंग बॉल टू अयुब शेख. 55.
द लक्की नंबर ऑफ द बेंच स्ट्रोक. ग्रेट हेलिकॉप्टर प्रॉपर काऊ कोणाच्या डोक्यावरून मस्तपैकी दस्तक देऊन षटकाराने गोड शेवट केला इनिंगचा. तब्बल 61 धावा नाबाद. व्हॉट अ प्ले डॅल, वेल डन. आणि बरोबर 96 धावा जसं अपेक्षित होतं त्याच देशाने स्कोर. पहिल्या ओव्हर पासून 16 धावांची जी सरासरी राखली ती कायम. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. बिन गडी बाद. गत वर्षी 57 धावा भागीदारी होती प्रकाश सरप्पा आणि मनोज दलबीच्या दरम्यान. 57 धावांची भागीदारी मध्ये खोडीत काढली यावर्षी. आदरणीय परी 11 स्वर्गीय आनंद दिघे चषक मध्ये गतवर्षी चॅम्पियन झालेला संघ त्याचे मालक आहेत प्रेमनाथजी पाटील. त्यांचा यथोचित सत्कार केला जातं. हिरामन पाटील द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द नवसाती दिवा आणि 40+ चांगला क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम प्रेमनाथजी पाटील. आपण आलात आणि आमचा मान सन्मान आपण केलात. त्यानुसार मी नवसाती क्रिकेट संघ दिवा कोलिवडच्या आयोजनाखाली आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्स सो मच. जावं टॉस कडे. मंगलस्फूर्ती सारसोळे आणि गावदेवी तळवली नेक्स्ट मॅचचा टॉस. 97 टू विन. 61 धावा तब्बल. व्हॉट अ प्लेड यार. औपचारिक बेहतरीन मुजारा केला एकदम. चंद्रकांत पाटील सन्मानिकून रोख रुपये अर्धशब्द त्याला देण्यात आले 500 रुपयाचा कॅश प्राइज. वेल डन यार. असेच अपेक्षा आपण करू शकतो कारण सचिन जर झलकाला. बॅट चालवली दीपक ठाकूरची, बॅट चालली धीरजची, बॅट चालली विशालची तर काही करू शकतात. हम किसी से कम मध्ये हा संघ गणला जातो नवी मुंबईचा दादा संघ. आदरणीय प्रेमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस होते. मंगलस्मृती सारसोळे आणि गावदेवी तळवलीच्या दरम्यान. गावदेवी तळवलीच्या बाजूने हा टॉस गेलेला आहे. अर्थातच जिंकलेला आहे गावदेवी तळवलीच्या कॅप्टनने. 6 ओव्हरचा मॅच आहे याची दक्षता घ्या. मॅच क्रमांक 3 पाहतोय. दोन्ही संघाने एक मॅच जिंकलेला आहे. थोडा वेळ आहे आणि मधुर संगीत आपण दरम्यान ऐकूया डीजे मास्टरचं. आर्क दादर या मोठ्या संघाकडून खेळणारा कासरवडीचा पहिला खेळाडू अर्थातच सतीश पाटील यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. जबरदस्त क्रिकेटर. नवसाती क्रिकेट संघ 57 वर्षामध्ये आपल्या भेटीला घेऊन त्या दरम्यान या मोठ्या खेळाडूचं अतिथी कक्षामध्ये मान सन्मान केला जातोय. SP मध्ये खेळणारा पहिला खेळाडू कासार वडवली संघाचा अर्थातच सतीश पाटील. वेल्डन सतीश पाटील. सन्मान केला गेला. अर्थात मोठ्या खेळाडूंचा सन्मान ओला. ही जगाकडे ओळख चांगली ओळख आमच्या 12 मॅनने अर्थातच कासारवडीचा 12 मॅन आम्हाला सांगितली. आभार आहे कारण असे खेळाडू हे फोकसमध्ये येणे गरजेचं आहे. इतिहास असतो आणि इतिहासामध्ये रचलेलं तर मोठ्या संघामध्ये खेळणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी तुमचं तंत्र मोठं असावं लागतं, तुमचं टेम्परामेंट असावं लागतं, तुमची स्ट्रोक खेळण्याची चारही बाजूला हुकूमत असायला पाहिजे. ती हुकूमत गाजवत सतीश पाटील पहिले 11 SP मध्ये रुजू झाला होता, खेळला होता आणि त्याच मोठ्या खेळाडूचा आत्ताच आपण नुकतंच अतिथी कक्षामध्ये मान सन्मान केला. मॅचकडे बोलूया. 96 धावा 6 ओव्हरमध्ये 16 धावांची आपण जी अपेक्षा होती त्याच बरोबर प्रोजेक्ट स्कोर रचला. विदाउट स्कोर द ओपनिंग पेअर स्टँडिंग
आकाश रिपट, प्रेमनाजी मडवी गोठुलीचे, आणि कुठले असलं तर खास करून कॉमेंटेटरचा तर खास काळजी घेतात. स्ट्रेप्सिल असो, विक्सच्या गोल्या यावर्जून आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणून देतात की तुमचा गला बरकरार ठेवा. थँक्स सो मच प्रेमनाथजी मडवी, गोटोली गावचे सन्मानी आहेत आणि क्रिकेटवरती निस्सम प्रेम आहे यांचं. हार्दिक स्वागत करतो आम्ही अगदी कक्षामध्ये. चल मॅच मध्ये जाऊया. पहिल्या ओव्हर घेऊन अर्थातच अयुब शेख राईट आर्म उर्द विकेट. 61 डावांची नाबाद खेळ केल्यानंतर पहिला चेंडू, ओहो हो लवली बॉलिंग आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू मध्ये तेज तरार उडून दिला. गुडलेन पडल्यानंतर बॅकअपचा चेंडू हलकासा मत उडान घेतली, राईज केला, स्विंग इन द मिस. परफ्यूम्स गेम सरळ हातामध्ये विकेट किपरच्या. नो रन. तर मोहम्मद आहे त्याच्या पाठीमागे विकेट किपर. हो लेफ्ट टीमला पिचिंग दिशा योग्य नव्हती. सुमित साल्वी अंपायरिंग पाहताना आणि त्याला साथ देताना स्वेर लेगला अंपायर हर्षल पाटील. अशा दोन पंचांची कामगिरी करताना 57 वर्षामध्ये पदार्पण केले नवसाती क्रिकेट संघाने दिवा कोलीवाडा आयोजित स्पर्धेमध्ये. अभिषेक गोलंदाज आहे. पिवांचं पहिलं षटक टाकताना रमाई एल्ली फटका चांगला आहे पण हातामध्ये जाईल. स्क्वेअर लेगला घेताना मिड विकेटचा शतरक्षक. इथे फलंदाज विशाल बोहीर बॅक इन पवेलियन. पहिला झटका, एक गडी बाद एक. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफ्रेंड चेंडू टाकला, वळाला. त्याच्यानंतर मात्र बरोबर जिथे झालं विणलेलं ते झाल्याला फाडता आलं नाही. कावू कॉर्नर मिडविकच्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आला, चपलता दाखवली. अचूक झेल टिपताना तंबूच्या दिशेला रवाना केला विशाल भोईर. इज गॉन. आदरणीय मंगल स्मृती साडसोल्याचे सर्वे सर्वा रवी मेयर अर्थात लारा यांना माझी विनंती आहे, कृपया करून आपण सन्माननीय लारा रवी मेहर आपलं आम्ही नवसाती क्रिकेट संघ दिवा कोळीच्या आयोजनाखाली स्वागत करीत आहोत. वेलकम लारा. मंगलचा एक जिगरी दोस्त आणि मंगलचं कर्तव्य सांगायला गरज नाही, सर्व परिचित आहे. आपलातून हा रवी मेहरला साथ देणारा आपल्या दुनियेपासून मात्र दूर गेलेला आहे, आपल्या सर्वांपासून दूर गेला आहे. चांगला फटका बदल मॅट मध्ये घेतला, मिड विकेटला तोपर्यंत जाईल हा स्ट्रोक. फक्त एक धाव मिळते. एक धावसंख्येने मात्र बॅट मधून खातं खोलतोय स्वतः फलंदाज मनोज नाईक. मनोज नाईकने खातं खोललं. एक धावसंख्या मात्र आराध्य जतीन 97 धावांचा पाठलाग करताना डोंगराचा विशाल स्कोरचा पाठलाग करताना 2-1 गडी बाद. सुपर बॉलिंग यार बियॉन्ड द स्टंप्स सब डिसमिसल. बॅटची हलकीशी कडा गेले ज्याने 61 धावांची नाबाद खेळी तोच अक्षरशः खिंडार पाडतोय आराध्य जतीन 11 धाराव्याच्या स्कोरला. 4 चेंडू आता पण आयुबने टाकले. पहिल्या बॉलवर डॉट, दुसरा वाईड विकेट, एक आणि विकेट. 2 धक्के दिले. एक स्क्वेअर लेगला आणि एक आता मोहम्मदच्या हातामध्ये झेल द्यायला भाग पाडलं. हलकासा आउटस्विंग झालेला असेल निश्चितच. चेंडू बॅकलॅमचा बॅकफुटवर जाताना ऑन द राईज करण्याची मात्र जी चूक केली ती महागात पडली. हलकासा मात्र स्पर्श केला, ब्रश करून गेला बॅटला बियॉन्ड द स्टंप मोहम्मदच्या हातामध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन आराध्य जतीन 11 धारावे अडचणीत आलाय. कॅप्टन इनिंग खेळावं लागेल सचिनला. बऱ्याच वेळेला विकी नसताना सामने जिंकून दिलाय. गावदेवी जू गाव जेव्हा बरोबर विकी नव्हता तेव्हा या पट्ट्याने 3 मॅच मध्ये तब्बल 78 एकही मात्र गोलंदाजाला बाद करता आला नव्हतं त्या स्पर्धेमध्ये. आणि तब्बल 5 ओव्हर मध्ये गोलंदाजी टाकताना धावा खर्च केले होत्या फक्त 16 आणि 8 विकेट. इट डिक्लेअर मॅन ऑफ द सिरीज. पर्व 19 गावदेवी जुगाव. एक वेगळं स्फुरण यावेळेला खेळायला लागेल. मागच्या परामध्ये मार्च मध्ये 2020 मध्ये श्रीकृष्ण दिवास कोण्याने 116 धावा कुठलेले होते सचिनने. ग्रेट शॉट, पेटन शॉट ने लाजवाब फटक्याने चौकार खेचत आपलं खातं खोलतोय. बेतन आणि पेटन बेहतरीन शॉट. कबर ड्राईव्ह 4 रन. जो पेस होता दाखवायला हलकासा आणि गॅप काढली कबा एक्स्ट्रा कवरून. वॉट अ नजाकत. क्रिकेटचं खरं माधुर्य दाखवलं
मिस्टर क्रिकेटने. लाजवाब फटका. धावसंख्या जाते 6 वर. 16 धावपेक्षा हलकीशी ही सरासरी गाठावले पर ओव्हर. 57 धावाचा विशाल स्कोर. पण क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतो. सचिनची विकेट जर जमली आणि साथ दिली मनोज नाईकने तर काय करू शकता. जी बिल्टअप केली त्या आकाश रिपट आणि आयुब शेखने 96 धावा नाबाद सलामी येताना ती जादू मात्र फलंदाजीने दाखवू शकतात दोन्ही फलंदाज. बरोबर एक्स्ट्रा कव्हर पेटन शॉट ते फेरलं. जो वाईडिश लांग ऑफ होतं त्याला हलकासा मात्र वाईडिश करताना आयुब शेख. नेक्स्ट बॉल कम्सिंग बोर्ड राईट आर्म फ्रॉम द गेट. फटका हवेत. ओ हो इथे आणखी एक झटका. कॅप्टन परतला. चौकार त्याच्यानंतर इनर एज घेतली आणि चेंडू गेला शॉट एक्स्ट्रा कबा. हो अडचण निर्माण केल्या. 3 गडी बाद. धावसंख्या फक्त 6. 3 गडी बाद. अशा बिकट अवस्थेत खराब स्थितीमध्ये आराध्य जतीन 11 धारावे. 3 गडी बाद 6. फलंदाज क्रमांक 5 वर येताना विकेट गेल्या विशाल भोईर विदाउट कटडक. त्याच्यानंतर धक्का दिला होता धीरज सारखा ज्याने खाते खोलण्याची संधी दिली नाही. त्याच्यानंतर आताच कॅप्टन परतला तंबूच्या आसरेला. असे 3 विकेट फक्त 6 धावसंख्येवर. 57 धावांचा मोठा स्कोर 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. पहिला ओव्हर टाकला आयुब शेखने ज्याने अर्धशतक पहिला झळकवण्याचा मान मिळवला. जो गतवर्षी याच बॅटरने अर्धशतक झळकवलं होतं 2020 युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली याच्यावर ते आयोजन चालू होतं. नवसाती दिवा क्रिकेट संघ आयोजित. फलदायक ठरते आयुब शेख साठी ही स्पर्धा. गोलंदाज रमाई 11 करून भावेश भोईर मागच्या मॅचचा हिरो. 2 षटक टाकले, 8 धावा आणि 4 विकेट. द प्रिव्हियस मॅच ही डिक्लेअर मॅन ऑफ द मॅच. त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आयुबने आणि P2 दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर आक्रमण लावलं. भावेश भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो काय मजबूत ताकद आहे यार. ग्रेट शॉट यार ओव्हर द कॅप्टन आयुब शेख. छरन बेहतरीन शॉट बॅट मधून या वेळेला निखिल. चांगला फटका. अशा तरह फटके आले तर सामन्यामध्ये जान आणू शकतो. कमबॅक करून देऊ शकतो ही जोडी. मिळतं म्हणजे भागीदारी मिळणं गरजेचं आहे. भागीदारी जमल्या नाही त्यामुळे थोडंसं मात्र धावसंख्या आपल्याला धावसंख्या स्कोरबोर्ड पाहायला मिळत नाही. 97 धावांचा पाठलाग करताना आराध्य जतीन धारावे संघाची. षटकाने थोडासा आत्मविश्वास वाढला जाऊ शकतो मिखिलचा. भावेश कम्सिंग बोर्ड राईट आर्म ओव्हर द विकेट टू निखिल. निखिल पाटील साठी तो चेंडू यावेळेला दिशा मात्र थोडी ऑफस्टंपच्या बाहेर ठेवली. पहिल्यांदा जो ट्रॅकवर चेंडू टाकला चेंडू बरोबर मिडल लेग शोल्डर. त्याला मात्र ताव मारता फेकून दिलं होतं काबूकर्णीच्या वरून बरोबर आयुबच्या डोक्यावरून. यावेळेला गतीमध्ये आणि टप्प्यामध्ये अँगल मध्ये बदल केला. ही चांगली सोच आहे गोलंदाज भावेश भोईरकडे. डॉट काढल्यानंतर तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. ग्रेट बॉलिंग यार. बॅटचा आवाज आलेला होता नक्कीच. ड्रॉप बिहाइंड द स्टंप. मोहम्मद चूक झाली विकेट की मोहम्मद कडून. झेल सुटला. झेल सुटल्यानंतर थोडासा निराश होते गोलंदाज भावेश. गोलंदाजच्या मार्गावर जाताना राईट आर्म ओव्हर द विकेट. संधी मिळाल्या. संधीचा कुठपर्यंत फायदा उचलतोय हा फलंदाज निखिल भोईर. ग्रेट स्टायलिश शॉटर. हो धाव मात्र मिळाली कदाचित एक पण पाहण्यासारखा फटका. नजाकत होती. व्हॉट अ लवली स्कूप. लॉंग लेग विजन एरिया. लॉंग लेगला फटका पाहण्यासारखा धाव मात्र मिळते. सिंगलने जास्त नुकसान होत नाही यावेळेला रमाई 11 कासडवली संघाचं. धावसंख्या मात्र जाते 1 ने पुढे. 13 या धावसंख्येवर. 13 3 गडी बाद. सेकंड इन प्रोग्रेस. फर्स्ट टू भावेश भोईर. फटका मजबूत बाजारामधून टाक असा आवाज आला. दुसऱ्यांदा चूक केली. बॅक लेंथला चेंडू टाकता हॅपट्रॅकवर. यावेळेला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. 6 रन. डीजे
विकेट 19 तीन गडी बाद. स्कोरबोर्ड आहे 16 धावांची हलकीशी थोडी उंच आणि प्रति ओव्हर मध्ये धावा जमायचे होते, परंतु 2 मॅन्डेटेड ओव्हरचे षटक ओव्हर संपल्यात. 57 धावसंख्येला अडखळीत उत्तर मिळत आहे. 3 महत्वाचे मोहरे गारद झाल्यानंतर धावसंख्या 19 वर. फलंदाजी चांगली करते निखिल पाटील याची बॅट जर चालते तर अजूनही जान आणू शकतात, कमबॅक करू शकतात. पण एखादा ओव्हर 2 ओव्हर असे मिळाल्यामध्ये ज्याच्यामध्ये 25-25 धावा आल्या तर सामन्यामध्ये एक रोचक येईल, रोमांचक येईल, उत्कंठा वाढेल. पण त्याचे 2 ओव्हर मात्र शोधावं लागतील या 2 बॅट्समनला. कोणावर आक्रमण करावं, कोणाला टार्गेट करावं. पण त्यावेळेला पुन्हा एकदा विश्वास ठेवला स्वतःवरती. अयूब शेख 61 धावांची नाबाद अर्धशतक झळकावणारा फलंदाज, कॅप्टन ऑफ द टीम रमाई एलिमन कासडे वडवलीकडून स्वतःचं दुसरं आणि टीम कडून तिसरं ओव्हर घेऊन बोलिंग मारच्या मार्गावर राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला आघाडीला फलंदाज मात्र समोर जाईल मनोज नाईक. सन्मान बॉलर बॅक टू सन्मान दिला, ढकलून दिला, रिस्पेक्ट केला. ट्रॅकवर गोल्डमॅन चेंडू उडवला होता, छातीवर आल्यानंतर बॅट नेली समोर आणि सन्मान देत त्याला डिफेन्स केला. पॉलिओत्रीवर फील्ड केल्यानंतर पुन्हा बॉलिंग मार्कवर जाताना अयूब शेख दुसरा चेंडू घेऊन आपल्या दुसऱ्या आणि टीम कडून तिसऱ्या ओव्हरची सुरुवात केली चांगल्या चेंडूने. राईट आर्म ऑन द विकेट. फटका चांगला, यावेळेला गॅप मिळाली, उडवून दिलं बरोबर मिड विकेट आणि काबू करण्याच्या मधून 4 रन. बॅट मधून यावेळेला आघाडीवीर सलामीचा फलंदाज मनोज नाईकच्या 4 रन केली. 4 धावसंख्या झपकर घेऊन जाते 23 वरती. 23 लॉस ऑफ द 3 विकेट. 57 विशाल स्कोर आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट ठेवलंय रमाई एलिबन कासडोली संघाने. नवी मुंबईचा दादा संघ आराध्य जतीन एलिबन धारावीच्या समोर 3 झटके लागले. परतलाय पहिला विशाल भोईर, इंजुरी नंतर कमबॅक मात्र नीटचा करू शकला नाही. त्याच्यानंतर धक्का दिला मिस्टर मॅन ऑफ द सिरीज धीरज भोईर 0 त्याच्यानंतर सचिन नाईक खातं एक्स्ट्रा कव्हरने खोलल्यानंतर त्याची मोठी खेळी मात्र सजावू दिली नाही कॅप्टन अयूब शेखने. सब डिसमिसल झालं तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि 3 अशा बरे फलंदाज गेल्यानंतर निखिल आणि मनोज आहेत एक खेळपट्टीवर. चांगला फटका. 4 धावसंख्येने मात्र धावसंख्या वाढवली 23 वर. अयूबच्या दुसऱ्या चेंडूवर तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट टू मनोज भोईर. पलटा बॉलर बॅक टू डाइव. व्हाट अ कॅच है. हो सुपर्ब कॅच. सिल्ली मिड ऑफ विजन एरिया. मोनिश पाटील रमाई कासर वडवलीचा हा जबरदस्त काय उचलला कॅच. जवळजवळ जमिनीमधून जसं जाईल तसं मात्र हात आणले आणि कॅच घेऊन खेळी संपुष्टात या सलामीवीराची. ओपनिंगला आलेला मनोज भोईरचा एक सुरेख कॅच मोनिश पाटीलने कॉट. मोनिश पाटील बोल बाय अयूब शेख. अयूब शेखला मिळाली आणखी एक सफलता. 4 सफलता. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स यार. म्हणून तर मोठ्या मोठ्या संघाकडून हा पॅकर्स खेळाडू जातो याचं जिवंत उदाहरण. 50 ओडीआय मध्ये 50 ओव्हरच्या एक दिवस सामन्यामध्ये कामगिरी ऑलराऊंडर करतो त्याच प्रकारची कामगिरी. अर्धशतक आणि 4 विकेट. सर विवन रिचर्ड्स, पॉल कॉलिंगवुड 105 विकेट, सौरभ गांगुली 104 विकेट. नाव अयूब शेख 54 विकेट. कमालीचा फॅब्युलस आउटस्टँडिंग परफॉर्मन्स रमा 11 कासर ओढीलचा कॅप्टनने करून दाखवली. 4 झटके देताना अडचण. 4च्या 4ही विकेट आपल्या झोळीत आपल्या कोठ्यामध्ये टाकले. 3 चेंडू टाकले त्याच्यामध्ये 4थी विकेट तिसऱ्या चेंडूवर. व्हॉट अ बॉलिंग एनालिसिस. व्हॉट द पेस ऑफ द बॉलिंग कॅप्टन अयूब शेख. 4था चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म ऑन द विकेट. नवीन आलेला फलंदाज सिद्धेश म्हात्रे सिद्धू. बॉलर बॅक. हो ग्रेट कॅचर. अफलातून कॉटन बोल्ट. मायकल सेकंड मध्ये लास्ट इयर रोंगटे खडू करे दिले 5 विकेट घेताना. साह्यता कोणाची घेतली नाही. मायकल सेकंड मध्ये आलेला अवघड जेट कॉटन बोल्ट यार. कॉंग्रॅच्युलेशन. इज अ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय रमाई 11 कासर वडवली. अयूब शेख 61 and 5 wickets all. Great job.
as a awesome performance. Captain leading front. कंबरड मोडलं या कॅप्टनने. अरे ते जतीन धारावे एलिमन संघाचा अफलातून परफॉर्मन्स यार. संकटात टाकल्या 23-5 गडी बाद. नवीन फलंदाज प्रतीक भोईर. राईट आर्म और ते सन्मान दिला. लवली बॉलिंग. फुलंत चेंडू सन्मान देतात. चेंडू मात्र घुटमळत राहिला. वॉट अ बॉलिंग अनालिसिस. 5 चेंडू आता पडला. एकमेव चौकार. त्याच्यानंतर मात्र दादेगिरी चालले. 4 चेंडू डॉट. त्याच्यापैकी 2 झटके. व्हॉट अ लवली बॉलिंग अनालिसिस बाय अयूब शेख. पहिलं मॅन्डे पॉवरफुल षटक ओव्हर टाकलं. 6 धावा खर्च करत 3 झटके दिले. काय बॉलिंग आहे का ऑलराऊंडर परफॉर्मन्स. म्हणून तर मोठी मागणी आहे टेनिस विश्वातल्या या मोठ्या खेळाडूला. बरेचसे टीम संघ अतुल्य असतात त्याला पॅकर नेण्यासाठी. राईट आर्म फ्रॉम द विकेट. गतीमध्ये परिवर्तन छान केला. बॉलर बॅक टू गुड फिल्डिंग ऑफ द फॉलो थ्रो. नो रन. अफलातून बॉलिंग अनालिसिस आहे. मॅग्निफिसंट कोटा कंप्लीटेड. 2 ओव्हर नो मेडन. ओनली 10 रन अँड 5 विकेट. ग्रेट जॉब यार. अफलातून परफॉर्मन्स. 61 नॉट आउट अँड देन इथे बॉलिंग डबल शोध सुरू झाला. टाळ्यांच्या कडकड्यामध्ये निश्चित स्वागत करायला प्रेक्षकांना आवडेल. व्हॉट अ परफॉर्मन्स आहे. 61 नॉट आउट अँड 2 ओव्हर नो मेडन. ओनली 10 रन्स अँड 5 विकेट्स ऑल. डबल धमाका. अयूब शेख. रमाई 11 कासर वडवली. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या फक्त 23 वरती आहे. अडचणीत आहे. 3 ओव्हरचा खेळ फक्त 6 बाकी आहे. गोलंदाजी मार्गावर रमाई 11 कासर वडवली कडून सागर पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकवर आपले इरादे स्पष्ट केले. आघाडी आलेला फलंदाज 7व्या क्रमांकावर. हे डावपे थोडं मात्र वेगळे दिसत आहेत. जो गव्हाचा अष्टपैली खेळाडू आणि स्पर्धा ज्याने गाजवली अग्रिकोली प्रीमियर लीग ऋतांशु रामचंद्र पाटील कडून प्रतीक भोईरला लगातार 3 षटकासाठी 5000. हे ऋतांशु पाटील नावात दिले. ऋतांशु रामचंद्र पाटील अग्रिकोली प्रीमियर लीग पर्व 5 चा हिरो आहे. 86 धावा तब्बल चोपल्या. जय मल्हार फायटर्स अग्रोली कडून. राईट आर्म फ्रॉम द विकेट. ओहो हो आणखी सॉफ्ट डिस्मिसल. तू चल मैं आया. एकही फलंदाज तिथे मात्र पाय घट्ट कडून थांबायला तयार नाही. 6वा झटका. आराध्य जतीन 11 दारेवे संघाला परतलाय सिद्धू. 4 धावसंख्या आपल्या 6 धावसंख्या आपल्या नावाला. षटकार खातं कोण दुसरंच चेंडू म्हणून विकेट मिळवली सागर पाटीलने. 6वा गडी बाद. आराध्य जतीन दारावे. मंगल स्मृती सारसोळे आणि गावदे तळवली संघाची प्लेइंग लिस्ट खेळाडूंची यादी यादी घेऊन नावं लिहून आमच्यामध्ये कमेंट्री बॉक्समध्ये येऊन आणून द्यायची आहे. एलिमिनेशन मिळत नाही. आणखी एक झटका. गडी क्रमांक 7वा बाद. कारण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं होतं आपण गर्जना 11 कोपरखेडे कासरवडीने कम्प्लिटली संघ गारद केला होता. त्या दिशेने मात्र दुसऱ्यांदा मात्र हाच कासरवडी रमाई 11 याही संघाला गारद करतोय का काय. पण गर्जना 11 कोपरखेडे त्यांनी मात्र गारद केले होतं संपूर्ण संघ. त्या दिशेने जाताना ती स्थिती बिकट अवस्था खराब स्थिती. 7 गडी बाद. धावसंख्या आहे फक्त 29. 7 गडी बाद 29 मारण्याचा जश बोलवण्याचा प्रयत्न केलाय परंतु टप्प्यात लागल्या गेल्या. कॉट अँड बॉल सागर पाटीलला मिळते दुसरी सफलता. लगातार 2 झटके दिले. नाही नाही षटकार त्याच्यानंतर विकेट विकेट. हॅट्रिकला संधी आहे. 3 विकेट. तर हॅट्रिक संपादन करणारा हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज. कॉंग्रॅच्युलेशन सागर. हॅट्रिक कॉंग्रॅच्युलेशन. ज्या संघाच्या पहिल्या
बॅट्समनने अर्धशतक लावलं अयुबने. त्याच संघातल्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली. डबल धमाका राजू मेहर लारा. सुपर यार. 8वा गडी बाद. अडचण आणखीन वाढवतोय हा गोलंदाज. राईट आर्म फ्रॉम द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केला. परिवर्तन करता चेंडू मात्र गेला एसटीच्या पाठीमागे. वाईट करार देताना या चेंडूला सुमित साळवी अंपायरच्या रूपामध्ये वाईट +1 अशा 2 धाव मात्र मिळतील. 97 धावसंख्येला उत्तर देताना मात्र अक्षरशः एकदम खराब स्थितीमध्ये आहे आराध्य जतीन. 11 धारावे. गॅप काढली परंतु एक्स्ट्रा कव्हरला जाण्यापूर्वी डीप एक्स्ट्रा कव्हरला जाण्यापूर्वी गुड स्टॉप इज देअर. ज्याने आपलातून झेल घेतला ना, आपली जादू खावली, तोच फिल्डर मात्र स्टॉप करताना कोणाकडे सागर साठी जितू पाटील यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेले आहेत. जितू पाटील कडून रोख रुपये 200 या ओरवर इम्प्रेस होऊन. काय ओर टाकली यार, आपलातून ओर. वाईट प्लस अशा 2 धाव मिळतात. स्कोर बोर्ड धावसंख्या जाते 97 धावसंख्या उत्तर देताना 32 वरती. राईट अप मुर्द विकेट. फुल टॉस बॅटवर एलिमिनेशन मिळत नाही. नॉट प्रॉपर टायमिंग. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक झटका. गडी क्रमांक 9वा गडी बाद. तर 9 गडी बाद. स्कोर बोर्डती धावा फक्त 32. दादा संघ म्हणून पण होतं क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. विकी भोईरची कमतरता भासली. भावेश हा होनहार ऑलराऊंडर 2 नव्हते, त्यामुळे थोडा बराचसा फरक पडला या मॅच मध्ये. त्याचा नतीजा 32 वरती 9 गडी बाद. गोलंदाज टाकताना गोलंदाज सागरला आणखी सफलता, 4थी सफलता या ओव्हर मध्ये. व्हेरी गुड बॉलिंग बाय सागर पाटील. फाईन स्लीप नव्हती तिथे मात्र घोषित क्षेत्र. एक सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्येमध्ये पुढे जाताना 57 धावसंख्येला उत्तर देताना आराध्य जतीन 11 धारावीची पोहोचलेले आहे. 9 गडी बाद 33 धावा. 33 लॉस ऑफ द 9 विकेट. 1 विकेट मिळालं तर संपूर्ण संघ ऑल आउट. जसा ऑल आउट केला होता अजय पटेल, 3रा गोलंदाज संपूर्ण संघ बाद करणारा टेस्ट क्रिकेट. राईट आर्म बॅकफुट वर जाताना त्याला स्लाइस केला, पंच केला जातो. 1 धाब्यासाठी 1 सिंगल मिळते. सिंगलने जास्त नुकसान मात्र नाही. 34 धावा. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये धावा जमवल्यात. 97 धावसंख्या उत्तर देताना आराध्य जतीन 11. एक बॉल आहे ना, 1 बॉल आहे का, 3 चेंडू मागपारा किती 3 का 1 चेंडू आहे. माफ करा 5 ओव्हर आहे, कारण पेन नसल्या कारणे थोडीशी मात्र ही स्कोरर कडून आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी चूक झालेली आहे. 5 ओव्हर टाकला जातोय. तर 3 चेंडूचा खेळ झाला. भावेश आपला ओव्हर क्रमांक 2 कोट्यातील टाकताना पहिल्या ओव्हर मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न, पण 13 धावा खर्च केले होते भावेशने. त्याच्यावरच विश्वास ठेवला आयुब शेखने. त्याला गोलंदाज मार्कावर आणलं कोटा पूर्ण करण्यासाठी. का पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाला फिगर होती. 2 ओव्हर 9 मेडन 8 रन्स आणि 4 विकेट. तोच गोलंदाज यावेळेला चांगली गोलंदाजी टाकताना धावसंख्या आहे स्कोरबोर्ड होती 9 गडी बाद 34 धावा. खूप मॅच लांब गेलेला आहे. बऱ्याच फरकाने कदाचित पराभव स्वीकार लागेल काय, पण आम्ही भाकीत करणार नाही. क्रिकेट गेम ऑफ चान्स अँड सर्टनली ग्लोरियसली क्रिकेट बनले पाहायला मिळते. 372 इज अ बिग रन बिटन इंडिया टू न्यूझीलंड इन टेस्ट क्रिकेट. वाईटचा करार देताना एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावने धावसंख्येमध्ये हलकीशी वाढली जाते. आराध्य जतीन धारावी संघाची जाऊन पोहोचते 35 9 गडी बाद. याच्यानंतर मॅच पाहणार होता मंगल स्मृती सारसोळे आणि गावदेव तळवली. गावदेव तळवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच साठी एक छोटीशी बॅट, एक वेगळा नवीन प्रयोग इथे पाहायला मिळतोय.
नवसाती दिवा आयोजनाखाली राईट आर्म ओव्हर द विकेट दुरून खेळण्याचा प्रयत्न बॅट अगोदर त्याच्यानंतर मात्र चेंडू गेला सरळ हातामध्ये विकेट किपर मोहम्मदच्या नो रन बॉलिंग मार्कवर जाताना आपल्या कोठ्यातील शेवटचं ओव्हर टाकताना भावेश भोईर 4 चेंडू टाकले पहिल्या चेंडूवर विकेट सिंगल वाईट त्याच्यानंतर डॉट आणखी 2 चेंडू टाकावे लागतील ओव्हर क्रमांक 5 आणि आपलं स्वतःचं दुसरं अखेर ते षटक ओव्हर क्रमांक दुसरं टाकताना भावेश भोईर एलिमिनेशन नॉट प्रॉपर टायमिंग चेंडू जातोय मिड विकेटच्या आज थोडासा थर्ड याच्या बाहेर इथं संपूर्ण संघ गारद 2 वेळा किमया केली